तुम्हाला आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय सगळ्यांना? सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 2 दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे. मी आज जो आत्ता इथे आलोय, मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती. मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आलो. फार काही लंब भाषण करणार नाही, परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन, निश्चित देईन. कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येतच नाहीत. हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला, मग आपण म्हणतो काय झालं, व्हायरल होता. हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास 12 दिवस 13 दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष. 3 ऑगस्ट 1947 ला स्थापना झालेली, 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष. इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतंय की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे. खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं. म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा, तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. जयंतरावांनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे, आणि ते बाकी काय नाही, फक्त मराठीवर बोला. त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं, पण जयंतराव बोलले नका बोलू, म्हणून त्याच्या मला काय बोलता नाही येणार होता. इथे मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय. नाही, दुसऱ्यांदा येतोय. पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो.
राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, पक्षाचा विचार न करता. आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्याच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच, कुंपणच शेत खात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीयेत, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे. आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही. या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत. याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. बाकीची राज्य बघा तुम्ही. मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो. मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे, त्यालाही मी म्हटलं होतं, मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो? या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शहा एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय? यांचं काय राजकारण चाललंय ना, मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष निवडणुका येत राहतील, जात राहतील, सगळं होत राहील. मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना, एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही, कसलंही स्थान नाही. मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा, शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही. हे भारतामध्ये चालू आहे.
हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा? आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेतंय, कोण येतंय, कोण राहतंय, काय चाललंय माहिती नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येतंय, कोण राहतंय, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही. जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आमचेच लोक विकतायत. आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की यातनं आम्हीच संपणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फुकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. उद्या याच ठिकाणी, याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील, अमराठी आमदार निवडून येतील, अमराठी खासदार निवडून येतील. मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे. आज इथे विमानतळ येत आहे, इथे अगोदर एक पोर्ट आहे. कोण माणसं येत आहेत, कोण नाही येत आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास 100% ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागल्या पाहिजेत तिकडे. बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात. शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता, म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही, कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की ह्याच्या पुढे काय होणार आपलं. थोडक्यात जमिनी विकायच्या, तुमच्याकडे काहीतरी चिटूर पेटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत. सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो. मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या दायला लावून तिकडून पिळून घ्यायचं.
हा रायगड जिल्हा आहे ना हो. आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. वेगळेच विषय आणायचे. आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे. भरवू देत. व्यापाराच्या चोपड्यांमधनं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे, भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल, याच्यासाठीचे उद्योग आहेत. दुसरं काही नाहीये. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही. बिलकुल करणार नाही. ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ. आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटते आहे. उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं. आणि मग नंतर कालांतराने, मी नेहमीच सांगत होतो, कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला. दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. पैसे कमवले पाहिजे. पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत. तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत. सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्र विकून नाही. आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जातं माहितीये? अत्यंत लाज वाटते मला. लाज. हे कोण आहेत लोक म्हणे? परचेसेबल कम्युनिटी. विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं. ही आपली प्रतिमा आहे. मी जे सतत सांगत आल्यावर 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो. तो विकाऊ आहे. त्यातली माणसं विकली जातात. आपलं सगळं जमीन बिमीन सगळं भाषा भिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो. असा आपण आपला महाराष्ट्र आहे. कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून. या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला. म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राज शब्द कोश काढणारा हा माणूस, ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. एक बाबासाहेब पुरंदरेचं एक फार छान वाक्य होतं, ज्या वेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही जिवंत असलं पाहिजेत. तुम्ही मोठे झाले पाहिजेत. पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा तुम्ही. इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या. दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो गुजरातमध्ये आता दोनदा झालं. दोनदा मी त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं? तो काय नाव त्याचं आमदार? अल्पेश ठाकूर. त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये.
बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले, जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा. आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे, बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच, परंतु आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने, तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं. 2 शब्द तुमच्या समोर मला बोलता आले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती आहे की जागे राहा, कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, सतर्क राहा. आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आपण आपल्या मनोगतातून मराठी मनाला साथ घातली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. राजसाहेबांना शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सारे पदाधिकारी मनानं सुद्धा एक आहे याचं द्योतक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा राजसाहेबांचे अगदी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय इथे लिहिलंय तसं. तत्पूर्वी खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खासदार संजय राऊत साहेबांचं. आताच सन्माननीय राज ठाकरे यांचं भाषण संपलं आणि ते निघाले. शेतकरी कामगार पक्षाच्या आजच्या मेळाव्याला या मंचावर जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित आहेत. शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, मनसे प्रमुख येऊन गेले, शिवसेना आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे जमलेले आहेत. मी जयंतराव पाटलांना एवढं सांगेन, आम्ही सगळे इथे आलेलो आहोत ही शेका पक्षाची पुण्याई आणि या महाराष्ट्राच्या मातीत गेल्या 78 वर्षापासून शेतकरी, कष्टकरी यांच्या संदर्भात पक्षानं घेतलेल्या तुमच्या भूमिका आणि संघर्ष, 2 पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत. 2 पक्ष, एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना. त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालंच नाही. आमच्या वाट्याला सतत संघर्ष. असं वाटतं आता कुठे बरेच दिवस येत आहेत की कोणीतरी मध्ये येतं आणि तुकडे करून जातं. त्या मानानं शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या हा तसा पहिल्यापासून इतके मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिलात.
शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असा आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके आणि ह्या दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लढे दिले. हे इथे पाहायला पाहिजे. हे जे फोटो लावलेले आहेत एकेकाळी हे आमचे हिरो होते सगळे. आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व आधी केशवराव धोंडग्यांपासून उद्धवराव पाटील असतील, आमच्या अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, सगळे भाऊसाहेब राऊची नावं घ्या तुम्ही. एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे. हा शेतकरी कामगार पक्ष आहे. महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं ते सुद्धा शेका पक्षाची देणगी. हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतोय, आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहे. हा महाराष्ट्र गौतम अडाणीनं निर्माण नाही केला. हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला. हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता. हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल कोणी नव्हतं. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड एन.डी. पाटील, किती नावं घ्यायची, अहिल्या रांगडेकर. अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर. म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे. माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे. मी रायगड जिल्ह्यातला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रुजला त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला. त्या तालुक्यामध्ये माझं शिक्षण झालं. अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतोय तिथे शेतकरी कामगार पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललंय. तेव्हा मित्रांनो मी इतकंच सांगेन, हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील. आणि आजच्या सरकारला तेच नको आहे. आपण लढणारे आहोत. शेतकरी लढतो, कामगार लढतो, तो जीवाची पर्वा करत नाही, तो स्वाभिमानी आहे. पण आज गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतोय आपण, काय करतो हे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय, बोलतोय. विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो. आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावटा घेतलात. मगाशी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं, लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारचा कायदा आणला. तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरलात
सरकारला प्रश्न विचारलात की तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल. अर्बन नक्षलवाद काय असतं? अर्बन नक्षलवाद मला माहिती, मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो. आज खेड्यापाड्यावर, आदिवासी पाड्यांवर, जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे. तो हातात लाल बावट्या घेऊन काम करतो. मी झारखंड, छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो. मी त्याला तुम्ही अर्बन नक्षली ठरवून तुरुंगात टाकणार. उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वेळ येऊ शकते. तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. पण नरेंद्र मोदी हा राष्ट्रद्रोही नाही. देश विकला अंबानीला, लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई, तिसरी मुंबई पर्यंत आलेलं आहे. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आपल्यातला लढण्याचा जो बाणा आहे तो आपल्याला संपवता कामा नये. या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे. यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला. पण फक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही. त्यांच्या बरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकत्र आल्या पाहिजे. तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील. अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही. शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही. त्यामागची कारणं वेगळी आहेत. पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये. तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहिला पाहिजे. यालाच लढवय्या, या महाराष्ट्राचा लढवय्या बाणा आणि मराठी माणसाचा बाणा म्हणतात. खचून कसले जात आहे. निवडणुका आज येतील, उद्या परत जात. पण आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागेल. आणि आजच्या या मेळाव्याचं, शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्व हेच. मी दिल्लीमध्ये 25 वर्ष आहे. आजही महाराष्ट्राचा रुबाब आहे दिल्लीमध्ये. आजही मराठी माणूस म्हटला, मराठी खासदार म्हटला की लोक दचकतात. याचं कारण हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. हा महाराष्ट्र कधी झुकला नाही. हा महाराष्ट्र कधी वाकला नाही. आणि खास करून जे रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे रायगड जिल्हा म्हणजे काय. पण आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय, जो मगाशी सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितला. जसे उद्योग वाढतायत, औद्योगिकरण होत आहे, तसा आपला शेतकऱ्याची पिछेहाट होते. कामगार वर्ग बाहेर येतो. मराठी संस्कृतीवरती आक्रमण होत आहे. यासाठी शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे. मी जयंतरावांना सांगेन, जयंतभाईंना सांगेन, जयंतभाई, शिवसेनेची आणि आपली विचारसरणी एक आहे. आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत. मराठी हा आपला आत्मा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला एक महत्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण, उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभा राहायला पाहिजे. आणि आम्ही सगळे एका नात्यानं आपल्या बरोबर जोडलेलो आहोत आणि हे नातं असंच राहील. महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील, मराठी माणूस राहील. आणि महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, हे सेनापती बापट याने सांगितलेलं आहे. मला त्याची या क्षणी आठवण होत आहे. आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात. महाराष्ट्रातून आले आहात, कानाकोपऱ्यातून आलेला आहात. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि आपल्या या राज्यामध्ये जातीय धर्मांध शक्तींना कोणत्याही प्रकारचा थारा न देता ते राज्य मजबूतीनं पुढे गेलं पाहिजे. इतक्याच मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. आणि या कार्यामध्ये
शेतकरी कामगार पक्षाला उदंड यश मिळो, त्यांच्या नेत्यांना यश मिळो अशा शुभेच्छा देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शशिकांत शिंदे साहेबांचं. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ओळख करून दिली, रायगडच्या भूमीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असताना निष्ठावंतांच्या या मेळाव्यामध्ये मला निमंत्रित करून या ठिकाणी सन्मानित केलं. ते आपले आणि तुमचे माझे नेते जयंतभाई पाटील, आत्ताच ज्यांनी भाषण केलं राजसाहेब ठाकरे, संजयजी राऊत, आमचे दुसरे नेते बाळारामजी पाटील, युवा आमदार बाबासाहेबजी देशमुख, राष्ट्रवादीचे माझे अध्यक्ष सतीश पाटील फारुख पटेल, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, बाई आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या प्रथमतः शुभेच्छा देतो. राज्याचा अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि हे करत असताना माझ्या अध्यक्ष पदाला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा खरं म्हटलं तर पाठबळ आहे. ज्या वेळेला पक्षाचा निर्णय घ्यायचा होता, पवार साहेबांचं एक आपलंसं लाडकं नेतृत्व, जयंतभाईंना सुद्धा पवार साहेबांनी विचारलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपल्याला बदलायचा आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी संघर्षाच्या काळामध्ये आमचा पक्ष ताकदीने उभा करून लढवला. नव्याला संधी द्यायची आहे, तेव्हा भाईंनी एकच नाव सांगितलं, ते शशिकांत शिंदे. आणि भाई अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं मला व्यासपीठ कुठलं मिळालं असेल तर तुमचं मिळालं, याचा मला चिकचिकपणाने उल्लेख करावा असं वाटतो. खरं म्हणलं तर मला वाटली ही सभा आता अलिबागला होईल, पण ही सभा खांदा कॉलनीमध्ये होते. या नावाचा सुद्धा योगायोगा भाई. आजची सभा एका नव्या जोमाने आणि स्फूर्तीने उभी राहील, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरेल आणि या महायुतीला खांदा दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आज आपण सोडून चालूया. मी येताना बघितलं, बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे, सोहळा निष्ठेचा आणि निष्ठावंताचा. आम्हाला अभिमान आहे, व्यासपीठावर असलेले आम्ही निष्ठावंत आहोत आणि सत्तेच्या पाठीमागे न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय. याचा उल्लेख करत असताना भाई सांगतो, भाजपची भूक एवढी मोठी आहे की बहुमताच्या पार्श्वी असलेल्या आकड्यावर सुद्धा न थांबता अनेक पक्ष महाराष्ट्रातले फोडले. पण भाई आपल्या घरामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. काही लोक आपल्या स्वार्थासाठी गेली, पण तुम्ही ठाम राहिला. अनेक असलेल्या या महाराष्ट्रातल्या दिग्गज नेतृत्वांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हा लाल बावटा या प्रामाणिक निष्ठावंतांच्या बरोबर तुम्ही उभा ठेवलेला आहे, याचा कौतुक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. लढाई सोपी नाही. विरोधक सर्व खिळखिळे करून टाकायचे,
आणि सत्ता आपल्या हातामध्ये कशा कायम राहील याच्याबद्दलचा कामकाज गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र पाहतोय. मी नेहमी सांगतो, पक्ष आणि संघटना कुठली असते त्यापेक्षा पक्षाचा नेता लोकांसाठी काय करतो याला महत्व असतं. या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे अनेक दिग्गजांचं नाव घेता येईल, पण सोलापूरच्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा एक नेता असा होऊन गेला की त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त असलेला आमदारकीचा काळ भोगला. ते स्वर्गवासी गणपतराव देशमुख. अनेक सहकार क्षेत्रातले अनेक पक्ष तिथे वाढले, पण त्यांचे नातू आज बाबासाहेब देशमुख या व्यासपीठावर या पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. सत्तेमध्ये जायचं असतं तर भाईंना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली असती, पण ज्या सत्तेच्या विरोधात अनेक या लोकांनी संघर्ष केला त्या विचाराला काय करायचं, त्या लढायला काय करायचं. माझ्या पक्षाची ओळख शेतकरी, माझ्या पक्षाची ओळख ही कामगार. ज्या शेतकरी कामगारांच्या असलेल्या अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध जर आवाज उठायचा असेल तर नव्या जोमाने असलेल्या सवंगड्यांना घेऊन महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून या व्यासपीठावर येताना मुद्दाम या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचे नेते उपस्थित राहिलेले आहेत. आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की आमच्यातलं विभाजन करून सत्ता मागणारे आम्ही जर एकत्र आलो तर यांची सत्ता उलटू शकतो. हाच निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचा आहे. मी सभागृहामध्ये खालच्या पण होतो, बाई वरच्या पण आहे. तुमचं नेतृत्व मी बघितलं, आक्रमक नेतृत्व, पण त्यांनी मुद्द्याला सोडून कधी त्या ठिकाणी सभागृहाचा अपमान करून दिला नाही. बाळाराम पाटलांसारखं नेतृत्व मी बघितलं, ज्यांनी शिक्षकांचा आणि कुठला प्रयत्न असेल तर पोटतिडकीने मांडला, पण त्यामध्ये दर्जा होता, सुसंस्कृतपणा होता. हल्ली सगळे लोक दर्जा विसरायला लागलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ होता, आता तो धुमाकूळ सभागृहामध्ये पाहायला मिळतो. संस्कृती आणि विचार संपूर्ण संपले गेले. महाराष्ट्राचा असलेली ओळख संपली गेली. पुरोगामी विचाराला या ठिकाणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न होतोय. जातभेद धर्मभेद वाढवून सत्तेची समीकरणं पाहणारी लोक, याला कदाचित आपल्याला उत्तर द्यावं लागेल. ज्या सभागृहामध्ये केशवराव धोंडे सारखे, गणपतराव देशमुखांसारखे, प्रभाकर पाटलांसारखे अनेक दिग्गज लोकांनी, दत्ता पाटलांसारख्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं नव्हे तर विरोधी पक्ष म्हणून सरकारवर धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि तुम्ही पेटल्यावर काय होतं ते आम्हाला पण माहिती आहे. बाई, आपल्या पक्षाचा झेंड्याचा कलर लाल आहे. आता तुमच्या रक्तातला लाल पण आता बाहेर निघाला पाहिजे. माझी विनंती आहे, तुम्ही मनामध्ये आणलं तर रायगड नव्हे तर या नवी मुंबईच्या परिसरामधला चक्का जाम करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आजच्या या वर्धापन दिनामध्ये मतदान माझ्या तरुणांना काय अपेक्षा आहे. एक काळ असा होता, या परिसरामधला कुठलाही विषय घ्यायचा झाला तर तो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय होत नव्हता. आज सत्तेच्या धाकामुळे आमच्यात असलेल्या शक्तीला क्षीण करण्याचा प्रयत्न होतोय. पण जनशक्ती एवढी मोठी असली ती सत्तेच्या असलेल्या लोकांना सुद्धा पाठीमागे घेऊन घ्यावं लागतंय. मी आपल्याला बाई एवढंच विनंती करणार आहे, लोकांच्या फार अपेक्षा आहे. हल्ली शहरीकरण वाढलेलं आहे, त्यामुळे तुमच्या असलेल्या ग्रामीण भागाला महत्व किती द्यायचं हा कधी कधी पक्ष विचार करतोय. तुम्ही ग्रामीण भागामध्ये मजबूत आहात नव्हे तर गावामध्ये तुमचा शब्द पडला तर गाव तुमच्या पाठीमागे उडावता एवढी कार्यकर्त्यांची ताकद तुमची मोठी आहे. आता शहरामध्ये तुम्ही लक्ष घाला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
ज्या वेळेला सांगाल तेव्हा तुमच्या हातात हात नुसता व्यासपीठावर नव्हे तर तुमच्या बरोबर कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. आपण हल्ली कमी जरी असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी ज्यावेळेला आपण आवाज उठू, एक दिवस असा येईल की या महाविकास आघाडीच्या असलेल्या आपल्या एकमेकांच्या साथीवर महाराष्ट्रातला आणि रायगडची संपूर्ण जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील. अशा प्रकारचा इतिहास करण्याचा प्रयत्न करा, एवढी तुम्हाला शुभचिंतितो. आपल्याकडे प्रोजेक्ट बरेच येत आहेत, पण प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सत्ता बदल करून जात आहेत. आता कार्यकर्त्यांना ताकद द्यायला सुरुवात करा. काल मी नवी मुंबई महानगरपालिकेवर आणि सिडकोर मोर्चा काढला होता. त्या सिडकोच्या मोर्चामध्ये अधिकाऱ्यांना आमचे चंद्रकांत शेठ पाटील आहेत, डी.आर. पाटलांचे बंधू, भोलाशेठ पाटलांचे बंधू, माझ्या पक्षाचे अध्यक्ष, आम्ही ज्यावेळेला गेलो, आम्ही ज्यावेळेला मुद्दे मांडले तेव्हा मला कळलं की नवी मुंबई एअरपोर्ट होत आहे. अरे या दिल्लीच्या असलेल्या सदनामध्ये राष्ट्रवादीचा एक खासदार होता तो सुरेश म्हात्रे बाळामामा, त्यांनी या असलेल्या एअरपोर्टला दिवा पाटलांचं नाव देऊ अशा प्रकारची मागणी त्या संसदेमध्ये केली. भाई माझी विनंती आहे, आता एवढ्या लोकांनी दिलेला त्याग हा विचार करता एअरपोर्टमध्ये सिडकोने आता भरती केलेली सुरू केलेली आहे. माझी विनंती आहे, बाळाराम पाटलांना मी मगाशी म्हणालो आहे, हे पण अदानीला दिलेला आहे. आता त्यांनी ट्रेनिंग कोर्स चालू केलेला आहे. पहिली मागणी शेका पक्षाची असली पाहिजे की तिथे जेवढी भरती होईल त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ट्रेनिंग देऊन तिथे नोकरी दिली पाहिजे. हा विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे करा. सत्तेमधली माणसं सहकार्य करत नसतील तर एअरपोर्ट जाम करण्याची ताकद सुद्धा शेका पक्षाच्या लाल बावट्यामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या बरोबर असू. मला एवढीच खात्री आहे की आज एवढा मंडप सुद्धा कमी पडला, उद्या एक दिवस असा येईल की महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणामध्ये शेका पक्षाला विचारून सत्तेची समीकरणं बदलण्याची ताकद आजपासून सुरू करा. एवढंच सांगतो आणि मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर या ठिकाणी अध्यक्षीय भाषण जयंतबाईंचं सुरू होण्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी करायला मागतोय. आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जे माझे सहकारी हरेश मोकल करतायत, त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे, कालच 10वा झाला. पण उत्तर कार्य होण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचं सूत्रसंचलन करायला ते आले. साऱ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांना मानवंदना द्यावी ही विनंती करतो. त्यांच्या मातोश्रींना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि आदरणीय जयंतबाईंना आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. मित्र, वेळ बराच झालेला आहे. राजसाहेबांना यायला आपल्या ठरवल्या वेळेपेक्षा 2 तास उशीर झालेला आहे. त्यांची तब्येत नसतानाही ते या ठिकाणी, बरी नसतानाही ते या ठिकाणी आले. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आजचा वर्धापन दिन ऐतिहासिक आहे. आपल्या वर्धापन दिनाला आपल्या बंधू पक्षाचेच नेते या ठिकाणी यायचे, परंतु आजचा वर्धापन आगळा वेगळा आहे. या ठिकाणी ठाकरे बंधूंनी जी घेतलेली महाराष्ट्रातली भूमिका आणि पहिला महाराष्ट्र माझी मराठी पहिली ही घेतलेली भूमिका या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. वळीच्या डोम मध्ये आम्ही गेलो, डाव्या पक्षाचे सगळे नेते आम्ही गेलो, आपणच गेलो आणि आम्ही सांगितलं या भूमिकेबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणून मुद्दा मी राजसाहेबांकडे गेलो, संजय राऊतांकडे गेलो. त्यांनी सांगितलं ते अलिबागचेच आहेत आमच्या. शशिकांत शिंदेना फोन लावला, फोनवरच बोलवलो त्यांना, ताबडतोब ते आले. पण ही भूमिका काय? ही शेका पक्षाची भूमिका आहे. नवीन पिढीला माहिती नाहीये. मी 10-15 मिनिटातच आटपतोय.
तो थोडं 10-15 मिनिटातच आटपतोय. तुम्हा लोकांना कळलं पाहिजे की या महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्र समिती ही जी स्थापन झाली त्यावेळेला त्याची पहिली बैठक प्रबोधन ठाकरेंनी यांच्या आजोबांनी भाऊसाहेबांना सांगितलं तुमच्या घरी बोलवा. मुंबईला भाऊसाहेब राऊतांच्या फणसवाडीमध्ये आणि कोळ्याच्या वाडीमध्ये ही बैठक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आज प्रबोधन ठाकरेंचे दोन नातू या ठिकाणी आले. शेका पक्षाचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला जाणून करून दिल्याबद्दल पक्षाचा एक संचितीच्या नात्याने मी त्यांना धन्यवाद देतो. ही मोठी वेगळी भूमिका आपण या वर्धापन दिनामध्ये घेतली. मला अत्यंत उल्लेख करावासा वाटतो उरणकरांचा. उरणकरांनी ज्या जिद्दीनं आपला किल्ला लढवला आणि एकही कार्यकर्ता जाऊन दिला नाही. मी सगळ्या नरेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याला धन्यवाद देते. ही उरणमध्ये मी परवा गेलो. काँग्रेसच्या आमच्या सत्काराला ज्याने आयुष्यभर कामगारांसाठी राबवलं मला फोनवर फक्त आमंत्रण दिलं पण मी गेलो आणि एक सुंदर कार्यक्रम मी त्या ठिकाणी बघितला. आणि लोकांची निष्ठा काय. आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात ते निष्ठावंत शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हीच खरी माझी ताकद आहे. आमदारकी खासदारकी वेगळी गेली पण जिल्ह्यातले आज हजारो लोक या ठिकाणी आपले आलेले आहेत. शेका पक्ष संपला बोलल्याला 1-2 कोण गेले म्हणून शेका पक्ष संपत नाहीये. शेका पक्ष हा कायमचा जिवंत राहणारा पक्ष आहे. आणि म्हणून उरणकरांना मी मुद्दाम धन्यवाद देतो. या ठिकाणी पनवेलकर संपले म्हणून बोलणारा या ठिकाणी राजेशाही आमचं स्वागत केलेलं आहे आणि व्यवस्था ठेवलेली आहे. मी ते 2-3 वेळा या ठिकाणी स्वतः आलो. 200 कार्यकर्ते रोज या ठिकाणी ही सगळी मेहनत घेत होते. बाबासाहेब 200 कार्यकर्ते सगळ्या या ठिकाणी रोज राबत होते आणि आलिशान असं या ठिकाणी आपल्याला मंडप उघडून त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे. मी एकच सांगेन पहिल्यांदा पक्षाने मी रिपीट करतो की पहिल्यांदा पक्षानं 80% तरुणांना या ठिकाणी समावेश केला आहे. आमचे व्यापारी आहेत. अलिबागला 2 व्यापारी आज जिल्हा पातळीवर निष्ठेने काम करतायत. एक चोपडा आणि दुसरा आमचा जैन. म्हणजे ही ताकद वेगळ्या तर्फेने उभी राहते आणि आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि तुमच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आपल्याला मजबूत करायची आहे. आपण निश्चितपणे सांगतो नुसती मजबूत नाही आहे. मला पत्रकारांनी आल्यानंतर वाटलं राज ठाकरेंची भूमिका काय. मला भूमिका मला माहिती नाही. आम्हाला माहिती आहे ते महाराष्ट्राबरोबर आहे, मराठी माती बरोबर आहेत. आम्हाला बाकी काय विचारण्याची गरज नाही. आणि म्हणून मित्र या ठिकाणी या निमित्तानं आपल्या काही इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही चुका झाल्या. ज्या चुकामुळे आपल्याला फटका बसला. काही आपला विश्वासघात केला. मी त्यांची नावं पण घेत नाही पण काही आपला विश्वासघात केला आणि आघाडी फुटू काही नाही याची सुपारी घेऊन ते आपल्याकडनं निघून गेले. हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर रायगडचं चित्र वेगळं असतं. रायगडमध्ये आपण वेगळ्या तऱ्हेनं निमाकाने आपण या ठिकाणी
काम करत असतो, पण त्याची आमची चर्चा झाली. परवा इंडिया आघाडीची देश पातळीवरची बैठक झाली. मी स्वतः हजेरी लावली आणि देशातल्या सगळ्या पुरोगामी आणि जे कष्टकरी आणि कामगारांबरोबर पक्ष आहेत त्याने एकत्र अजून मजबूत व्हायला पाहिजे भूमिका मांडली. काँग्रेसचे अध्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बैठक झाली होती. ही बाजूबाजू उचलून धरली आणि राहुल गांधीच या देशामध्ये आज राहुल गांधीच याबाबत बोलतात. ही लोकशाही नष्ट करण्याचं काम साम्राज्य राज्यकर्ते करतायत, बीजेपी वाले करतायत. त्याच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थानं लढायचं आहे. आणि म्हणून ज्याने विश्वासघात केला आपण त्याला संधी दिली, मोठे केले, मोठे एवढे गेले फक्त चंद्रावर जाऊन बसले नाहीत, एवढेच मोठे केले. त्यांना पण धडा शिकवायचा आहे, त्यांना पण जोरात धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून या पक्षाच्या 78व्या वर्धाविरुद्ध जी घराणी आज या जिल्ह्यामध्ये 5-5 पिढ्या आपल्या बरोबर राहिली, पक्षाबरोबर राहिली, त्यांचं खरं योगदान आहे आणि तुमचा खरा सन्मान आहे. ही ताकद जी आहे, तुम्ही असेच ना, याला आपण धडा शिकू नाही, नेस्ताभूत करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि आपण करून द्यायची कामगिरी आपण मी करणार आहे. आणि म्हणून आज आपला पक्ष हा कार्यकर्ता घडवणारा एक कारखाना आहे. ही परंपरा 78 वर्ष आपली चालू आहे. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, यशवंतराव चव्हाणांकडे स्वच्छ चारित्र्याचे आणि एक राजकारणी आणि एक चांगल्या प्रकारचे विचारवंत होते. त्यांची आपली वैचारिक राजकीय मतभेद होते, पण त्यांच्याकडे आज सुद्धा मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणजे मानले 4-5 ते केंद्रीय मंत्री होते 64 सालापासून. आज त्यांच्या घरामध्ये खुर्ची पण बसायला नाहीये. दुर्दैवानं त्यांना काही मुलबाळ नव्हतं, परंतु एक निष्ठाने राहिले. आणि तेच आज आपल्याला विश्वास घालून गेलेली आहे. तुम्ही आज मोठ्या संख्येने इथे जमलात, याला कारण तुमच्याला ज्याने विश्वासघात केलाय त्याला धडा शिकवण्याची तुमच्या डोळ्यामध्ये मला चीड दिसते. तुमच्या डोळ्यामध्ये आज चीड दिसते की यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, आपल्याला गाव पातळीपर्यंत संघटन न्यायचं आहे. आपलं संघटन आता तालुका पातळीवर आहे. अलिबाग तालुक्यात आपण वेगळ्या तऱ्हेनं चित्रलेखा पाटील, मानसीताई काम करतात. ही गाव पातळीपर्यंत न्यायचं काम आपल्याला करायचं आहे. आपला ग्रामचिटणीस राहिला पाहिजे. आपण ज्यांना निवडून देतो, निवडून आहे घराण्यात मोठी मतं आहेत म्हणून त्याला सरपंच करतो, 5 वर्षात ते एवढं काम वाईट करतो की आपल्या लोकांकडे मतं मागायला पण जायला आपल्याला लाज वाटते. त्याच्यामध्ये सगळी सुधारणा करायची आहे. आणि म्हणून आपल्याला बूथ वाईज आता काम करायचं आहे. मी तुमच्याकडे बोलताना बूथ मध्ये किती आहेत, तुझ्या पंचायत समिती मतदारांना 20 बूथ आहेत, 30 बूथ आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करू. पुढल्या 15 दिवसांनी आपण आपले जे पदाधिकारी निवडलेले आहेत त्यांना आपण त्यांचा एक मेळावा आम्ही घ्यायला मागतोय. पूर्ण दिवसभर आपण त्याच्यावर चर्चा करू, तुमचे विचार ऐकू, तुमच्या सूचना काय असतील आणि आमच्या होणाऱ्या चुका काय असतील याची पण आपण चर्चा करतो आहोत. मी तुम्हाला जाता जाता 2च सांगतो. आज जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपली पकड आहे. सर्व सहकार क्षेत्रामध्ये 90% सहकार क्षेत्र आज शेका पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर करण्याची कृपया आपण करतो आहोत. आणि म्हणून
मला वाटतं उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ज्या निवडणुका पहिल्या महापालिकेच्या होणार होत्या त्या आता राज्य शासन मागे घेतं आणि पहिल्या त्या जिल्हा परिषदेच्या घेतो आहे. मी राजसाहेबांबरोबर आता स्टेजवर बोललो, ते हसायला लागले. ही ताकद आपल्याला वेगळ्या तऱ्हेची करण्याची गरज आहे आणि म्हणून नवी मुंबई पासून जे महामार्ग जात आहेत, विरा अलिबाग होतो, रेवस रेडी होतो, अजून एक मध्ये एक रस्ता निघतोय, त्याच्या आजूबाजूला कुठली कुठली इंडस्ट्री येणार आहे हे आम्हाला पहिलं सांगा आणि मग जमिनीमध्ये पाऊल ठेवा आणि मोबदला आमच्या बाजारभावापणे मिळाला पाहिजे, ही भूमिका आपली या ठिकाणी राहणार आहे. मी तुम्हाला पण भूक लागली आणि मला पण भूक भरपूर लागलेली आहे. माझे अनेक मुद्दे याच्यामध्ये राहिलेले आहे, पण याच्यामध्ये जो शेतकरी भूमिहीन होतो मागाहून त्याच्याकडे जमीन नाही आहे, पण पक्षाकडे आज वेगळी एक ताकद आहे. अतुलच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा एक अभ्यासू आणि अधिकारामध्ये वेगळ्या तऱ्हेनं अधिकारी बोलणारा एक अभ्यासू इंजिनियर आपल्याला या ठिकाणी आर्किटेक्ट भेटलेला. मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला या बाबतीत आपण अभ्यास वर्ग घेऊ आणि मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायचे आहे. माझी खात्री आहे आणि माझी जिद्द पण आहे, जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात, पक्षाबरोबर आहात, तरी या शेका पक्षाला कोणी हात लावू शकत नाही, ही आपली भूमिका कायम राहणार आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, जास्त बोलत नाही. माझे चिरंजीव आले, बाबा तुम्ही जास्त बोलू नका, आता कंटाळत नाही, कंटाळले, पण मला आनंद वाटतो. माझ्या कारकिर्दीमध्ये मानसी म्हात्रे तयार झाली, माझा मुलगा गौतम पाटील आज वैचारिक बोलतो, हीच खरी आमची ताकद आणि हीच पुण्याई आहे असं मला वाटतं. अनेक कार्यकर्ते आहेत, सगळ्यांची नावं घेत नाहीये, परंतु मला वाटतं की एकच गोष्टीवर मी बोलायला मागतो. पेठचे गणपतीसाठी आज बोर्ड लावतात. यांच्याकडे सगळे कारखानदार गेले होते, त्यांनी हाकलून लावले रवी पाटलांनी आणि त्यांनी मंत्र्यांनी, पण एकनाथ शिंदेना मी धन्यवाद देईन. ते मुख्यमंत्री असताना हाऊसमध्ये मी मांडला, त्यांनी बैठक देण्याचं मला आश्वासन दिलं आणि त्यांनी बैठक घेतली. सह्याद्रीवर बैठक 2 वेळा झाली आणि त्यांनी सांगितलं गेल्या वर्षीचे कारखाने बंद करण्याचा निर्णय साम्राज्यच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आज मोठमोठे बोर्ड लावतात, सत्कार करतात. यांना करता येत नाही म्हणून गणपतीवाले माझ्याकडे आले. मी हाऊसच्या जोरावर, हाऊसच्या ताकदीवर तो निर्णय शासनाला बदलायला लावला. अभ्यास पूर्ण आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला आणि आज पेडमध्ये येऊन सगळे सत्कार घेतात. आपली भाषणं आहेत, आपले रेकॉर्ड आहेत, आपण हाऊसमध्ये काय बोललो ते आहे आणि त्याच्या विरोधात काय बोलण्याचा रेकॉर्ड आहे ते आपल्याला आणावं लागेल. एकही माणूस आणि कारखानदार माझ्याकडे आला नाही. रोज माझ्याकडे येत होते, मी 50-100 बैठका घेतल्या पेडमध्ये. आपल्याला आतून तुम्हाला माहिती आहे, याच्यावर आपल्याला जाब विचारावा लागेल. हे बोलत होते, हे बोलते भावाचा नाही, रवी पाटील सांगते हे भावाचा नाही, भाई नका करू. पेडचे आमदार अतुल बरोबर आहे ना, मग तरी आणि आज काय, आज हे बोर्ड लावतात, त्याचा पण आपल्याला जाब विचारावा. दुसरा एक मुद्दा आहे, स्मार्ट मीटरच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल. जे स्मार्ट मीटर आहेत त्याच्यामध्ये डबल बिल येत आहेत का नाही, बिलं वाढलीत की नाही तुमची, त्याच्या विरोधात आपल्याला काल अलिबागमध्ये मानसी म्हात्रे आणि सर्व लोकांनी, आमच्या तालुका चिटणीस ऍक्टिव्ह आणि तरुण झाला एकदम, रोज काय ना काहीतरी करत असतो,
त्यांनी मोठं आंदोलन काल अलिबागमध्ये केलं होतं. आणि म्हणून या गोष्टी आहेत. जनसुरक्षा कायदा, जयंत पाटील एकटा होता, 2 वर्ष तो रोखून ठेवला आम्ही. जनसुरक्षा कायदा आज सभागृहामध्ये आपल्या ताकद कमी आहे आणि मी नाही याची खंत आहे. पण मला वाटतं आपल्याला या ठिकाणी त्याच्यात दुरुस्ती करावी लागेल. ही दुरुस्ती तुमच्या मनासारखी होईल. जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मी करून दाखवणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या डोळ्यातून मगाशी आले राज ठाकरे बोलले, अभ्यंकर बोलले की काय तुमची गर्दी आणि किती लोक तुमचे म्हणते, काय करता तुमची या ठिकाणी खरी ताकद आहे. आणि म्हणून पैशाच्या जोरावर आमचा पक्ष कोण संपू शकत नाही. कोण पैशाच्या घमेंडीत बोलत असेल तर आम्ही समजत नाही. आम्ही गरिबांशी कष्टकऱ्यांसाठी बांधील आहोत. तोपर्यंत शेका पक्ष इथे संपवण्याची कोणाची हिंमत राहणार नाही. मला वाटतं या 3 महिन्यामध्ये आपण 2-3 बैठका घेतल्या, 2-3 वेळा आपण भरपूर संख्येने एकत्र आलो. आता आपण या बाबतीत पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आज खोपोलीमध्ये वेगळ्या तऱ्हेची भूमिका. आज खोपोलीकर बऱ्याच संख्येने आले. एवढ्या करायला कैलास कुठे आहे? हे चांगल्या संख्येने आले. 200 गाड्या घेऊन तुम्ही आलात. आल्या खोपोलीमध्ये 20 गाड्या येत नव्हत्या. मला आनंद वाटतो. मला काहीकांची नावं राहिली असतील, कोणाची दखल घ्यायची राहिली असेल, परंतु मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बाळाराम पाटलासारखं खासदार नेतृत्व, बाप से बेटा सवाई. बाळाराम पाटील म्हणजे बाप से बेटा सवाई. दत्तू शेठ वैचारिक बोलत नव्हते, पण बोलायचे ते मार्मिक बोलायचे. त्यांच्यापेक्षाही चांगली गणन बाळाराम पाटलांकडे झाली. मला अत्यंत आनंद होतो. मी काल पण काँग्रेसच्या सत्काराला, निरोप संभाराला तिथे उल्लेख केला. मला वाटत होतं माझ्यानंतर कोण नाहीये, पण ही नवीन पिढी तुम्ही होते त्याचं मी कौतुक करतो आणि मी स्वतःला धन्य समजतो. बाळाराम पाटील ज्या पद्धतीने आज मांडणी करतोय आणि ज्या शिडीने काम करतो, सगळे शेड गेले पण गरीब माझा बाळाराम पाटील माझ्या बरोबर राहिला. आणि हा तो असा नाहीये, वेगवेगळ्या तऱ्हेने राहिलेला आहे. हे मी कदापि विसरणार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी पनवेलकरांना मनापासून धन्यवाद. पनवेलकरांनी जी आपली असलेली परंपरा त्या ठिकाणी कायम ठेवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मी एकच सांगतो, ज्या संख्येनं सकाळी 5 वाजता निघून या ठिकाणी पोलादपूर आणि श्रीवर्धनचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार संपवतो. शेतकरी कामगार पक्षाचा गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.